महाविकास आघाडीतील नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। निधी वाटप, प्रश्नोत्तर आणि विरोधी पक्षाला सभागृहात अधिक कालावधी मिळावा यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत असल्याची माहिती मिळते। विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, जयंत पाटील, सचिन अहिर, अनिल परब आणि जितेंद्र आव्हाड हे सध्या मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत। अजित पवारांच्या अपघातामागे घातपात आहे का याचाही तपास सीआयडी करणार। पत्रकार परिषदेतून केलं स्पष्ट, तपासात अनेक संस्था गुंतलेल्या असल्यानं उशीर होत असल्याची माहिती। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी एफआयआर का घेत नाही? रोहित पवारांचा बारामती पोलिसांना भेटल्यानंतर सवाल। पोलिसांवर कोणा मोठ्या नेत्याचा दबाव? रोहित पवारांचा आरोप। कुंभमेळ्यामार्फत जगात महाराष्ट्राचं ब्रँडिंग करणार। नाशिकमध्ये धार्मिक आणि पर्यटन दृष्टीनं काम सुरू। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। कर्जमाफी देण्यासाठी समितीचं काम सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची असेल, मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात ग्वाही। पहिलीपासून सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतल्याचा पुराव्यानिशी दावा। राज्यातल्या 84% शाळा मराठी असल्याची दिली माहिती। हायकोर्टात सुनावणी होत नसल्यानं अरबी समुद्रातलं शिवस्मारक रखडलं। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती। हायकोर्टाचा निर्णय होईपर्यंत परिस्थिती जैसे थेच ठेवावी लागणार। खासदार संजय राऊतांना सत्र न्यायालयाचा दिलासा। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी निर्दोष सुटका। कथित शौचालय घोटाळ्यात राऊतांचे गंभीर आरोप होते। मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या प्रकल्पाला पुन्हा एकदा मुदतवाढ। मिसिंग लिंक पूर्ण करण्यासाठी एप्रिल 2026 ची मुदत। राज्य सरकारची लेखी उत्तराद्वारे माहिती। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।